मागच्या जन्मात ते सांगता सांगता विसरलो बघा, आता आलं ध्यानात. ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं काम गोड करावं. मागच्या जन्मात एक पांडे नावाचा राजा होता, पांडे नरेश. पुराण वाचा लक्षात येईल. ते बेट प्रजेची सेवा न करता जंगलात गेलं, भजन करू लागलं. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आणि प्रजा सैरा वैरा पळू लागली. बेजार राजा आहे आणि दुसऱ्याला खुर्चीवर बसू देणं, आणि ते राज्यकारभार सांभाळीनं. तिथे एक महाराज आले. त्या महाराजाचं नाव होतं महर्षी अगस्ती. प्रधानाला विचारलं, काय रे, काय प्रजा आहे? म्हणले, राजा जंगलात जाऊन माळ धरायला, भजन करायला. अरे, त्याला जर भजन करायचं असेल तर दुसऱ्याला गादीवर बसू, दुसऱ्याला बसू देत नाही आणि ह्यो राज्य सांभाळीत नाही. राजकारणातल्या माणसानं जर शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावले ना, तर 1 कोटी कीर्तन ऐकल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. काम कोणाचेच करीन, कीर्तनात पुढे बसतो. बसायची जागा हाणायला पाहिजे. निब्बर रूम न्यानं 2 महिने खाली बसताच येऊन त्यानं उभ्यानच खावा. आमच्याकडची भाषा आहे, तिकडची परभणीकडची. हो, हे त्याचं काम आहे, जनतेचे प्रश्न करणे, मार्गी निकाली लावणं. अगस्तीनं सांगितलं, पुन्हा राज्य सांभाळलं. पण अगस्ती गेल्या, पुन्हा जंगलात घेऊन माळ घेऊन गेलं. पुन्हा प्रधानाचा निरोप गेला. अगस्तीनं सांगितलं, अरे मूर्ख आहेस तू राजा आहेस, पांड्य नरेश. प्रजेची सेवा न करता तू माळ घेऊन बसलास. तू जनावराच्या लायकीचा आहे म्हणून हत्ती झाला. ह्योच गजेंद्र म्हणून जन्माला आला. भागवतात बघा, त्रिकुटाच्या शिखरावर राहत होता. ऋतुमान नावाचं सरोवर होतं. त्या सरोवरात जलक्रीडा करण्याकरता गेला. त्याच्यात याचा शत्रू राहत होता, नक्र. कामाच्या पुढे माणसाला काही कळत नाही. काम लय विचित्र आहे. काम म्हणजे वासना. रावण जर कशात गेला असेल माहिती ना, तर वासनेतच. पहा त्या रावणा, याला पक्क माहित होतं गजेंद्राला आपला शत्रू याच्यात मकर आहे, नकर आहे. त्याला मकर म्हणतात, कोणी नकर म्हणतात. आपला शत्रू आहे. पण पत्नीचा काम तृप्त करीत असताना लक्षातच नाही, भांबावून गेला आणि त्याच्यात पोहू लागला. धरला त्यानं पाय. रावणाचं हेच झालं. रावणानं साहेब घड्याळचा विचारच केला नाही. त्याला वाटलं माझ्यासाठी 12 वाजतच नाहीत तरी. काय घडीचे काटे काय त्याच्या बापाची चुलती थोडीच होते. काटे कोणासाठी फिरत असते, वेळ कोणाची वाट पाहत नसते. लक्षात आलं नाही, कामानच जळाला. हो, रामायणात गोड प्रसंग आहे. हो, सीताई साहेबाला नेण्यासाठी त्यांनी एक विमान आणलं होतं. रावणानं 14 विमान तयार केले. ते तत्वकुंभ नावाचा व्यक्ती. रामायणात पाहायचं नाही, दुसऱ्या पुराणात बघायचं. तुम्ही रामायण वाचिलं म्हणताल गिरगावचा बाळू काही बोलत. मला काय ऊसाच्या पाट्यात नाही गवसलत. पुराण वाचीचं लक्षात येईल तुमच्या. तत्वकुंभ नावाचा 127 लोकांपैकी विद्वान व्यक्ती होता. त्याचं नाव होतं तत्वकुंभ. हा तत्वकुंभ रावणाने सांभाळला. काम किती विचित्र असतो पहा. 13 विमानात प्रत्येकाला बशिलं, पण एका विमानात बशिलं नाही. त्या विमानाचं नाव होतं प्रभदत्त. आणि सीतेला आणण्यासाठी ते विमान पाठिलं. सीतेवर कधीपासून डोळा होता माहीत होता? समुद्र मंथनातून लक्ष्मी निघली त्या दिवसपासून याच्या अंतकरणात डोळा होता. आपल्याला का भेटली नाही? आणि नारदाला सांगितलं, मी तिला याच विमानात. आणि नारद म्हणलं, जळून जाशी नाही, जरा ऐक जाईन संन्याशाचं. पण रावणे ऐकत ना, लय रावणं ऐकत नाही. तो बऱ्याच मंडोदऱ्या सांगतात, पोरगी लग्नाला आली मालक, नका पते खेळू, नका दारू पिऊ. मालक, आपला मुलगा शिकायला आहे. लय मंडोदऱ्या काय काय हुशार हो. पण रावण ऐकत नाही. बरेच नालायक रावण आहेत. काही मंडोदऱ्या येड्या येतात. आमच्या इथलं कधीच दारू पित नाही, शुक्रवारी पिऊन आला. ती बाई आमच्याकडे आली, महाराजीन घरीच आहेत का? आणि म्हणलं, मी घरी तिकडं जाईन. आणि तुम्ही कसं काय घरी? म्हणलं, कीर्तन नाही ना. कसं काय घरी? म्हणलं, मग आता काय पळाट्या उपटायला जाऊ का ऊस तोडायला जाऊ? कीर्तन नाही ना आज. बाईन तुम्हाला बरंच करमायलं पाकिट वाचून. पहा हिचकायली ती बाई. हो, काय हिचकिती आणि काय मिळच नाही त्याचं. बाई घरीचे. महाराजीन घरीचे. महाराजाची बायको महाराजीन. हरिपाठात अभंग कितीत म्हणली 1.5 पोते. साहेबाची बायको साहेबीन. पकवाद्याची बायको मुर्दुंगी नाहीत म्हणत. चोट्ट्याच्या बायकोला चुट्टी म्हणत नाहीत. नवऱ्यानं चांगलं काम केलं की बाईला काम. मास्तरची बायको मास्तरीन. एकन एक कितीत म्हणली 80. डॉक्टरची बायको डॉक्टरीन. थंडी वाजायला काय करावं म्हणली, नदीत उडी हाणावं. अरे बापरे, हे फुकटच काम असते. तर घरीच म्हणली, माय भज्याचं पीठ द्यात. म्हणलं, जीजी कशाचं भज्याचं पीठ कशाला पाहिजे? काय झालं महाराज, कसं झालंय, पप्याचा बाप कधीच पित नाही ना, आज पिऊन आले. मला वाटलं त्याला जास्त भजेच काढून द्या. अरे बापरे म्हणलं, मंडोदरी ते खाल्ला कडी पटी की न. अशा काही मंडोदऱ्या येड्या आणि काही रावणं येडे. तो एकच रावण होता आणि एकच मंडोदरी होती. हो,
ते प्रभदत्त नावाचं विमान आणलं बसायला, सीतेला टाकलं त्याच्यात. काय विद्वान लोक होते हो, फक्त कामानं गेले. त्या विमानात सीतेला टाकल्याबरोबर बिभीषणाची कन्या हसू लागली. सीतेने विचारलं, टाकताना रडत होती, विमानात बसल्यावर का असती? तो विमानात बसल्यावर कळलं राम जिवंत आहेत. कोण तुला निरोप केला? ऐक म्हणले, 14 विमानापैकी प्रभदत्त नावाचं विमान माझ्या काकाकडे. या विमानाची अशी खासियत आहे, या विमानाला इधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते, आणि तू विमानात बसल्या विमान जळत नाही, याचा अर्थ राम जिवंत आहेत. काय विद्वान असन रावण साहेब, काय कल्पना करा. रामाचं डोकं कापून सीतेपुढे टेकलं होतं. तिला सांगितलं होतं, राम मृत्यू पावले, आता माझ्यासोबत लग्न कर. म्हणून अंतकरणात सीतेचं मन बोंडा इच्छित होतं. पण या विमानात बसल्या बिभीषणाच्या मुलीने सांगितलं, ताई घाबरू नकोस, ह्या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्या विमान जळत आहे, आणि तू विमानात बसलीस तरी विमान जळत नाही, त्या अर्थी तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे. म्हणजे सौभाग्यवतीचं प्रदायिनी सांगणारं विमान तयार करायचा व्यक्ती, त्याचं नाव होतं तत्वकुंभ. आणि या 127 लोकांपैकी एक विद्वान होता, आणि तो रावणानं सांभाळलेला होता. काय रावण विद्वान असेल? फक्त कामानं गेला. इतका कामी चित्र. आणि कामामुळंच हा नक्र, हा गजेंद्र त्या सरोवरात गेला. हा केसर शिवडी सांगते. पाय धरला, नकराचं, त्या गजेंद्राचं रक्त तो नकरा असा पिऊन टाकत होता. सर 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 सर, माऊली एवढाच पुरावा. रक्त पिऊन टाकलं. हैराण झाला गजेंद्र. 400-450 पत्न्या, मुली बाळी, त्याचा हत्तीचा परिवार होता. आवाज देत होता, एक मधात जात नव्हती. बारकाले पिले आपल्या आईला म्हणले, आई आपण सगळ्या जणांना जर नकर तुडीला तर मरून जाईल, आपण बाबाला सोडून. तर म्हाताऱ्या हत्तीने काय म्हणल्या, पोरहोत आता त्याचं काय राहिले, त्याचा पाय सुटला ना आपला पाय धरला तर कोण्या देवाला हाक मारतात, त्याच्यापेक्षा दिवस माळाले आपल्या घरी चला. सगळ्या हत्ती निघून गेल्या. हत्तीनी आपल्या सुद्धा हत्तीनी अशाच करतात. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी, राहते निराळी रांडा पुरेस. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचुनिया. आपल्या सुद्धा हत्तीने आपण गजेंद्र हा संसारातला व्यक्ती सांगितला. हो, एकान नाही मदत केली, एकान सुद्धा. शेवटचा श्वास शिल्लक राहिला त्या ऋतुमान सरोवरातलं पुष्प झेललं. आपल्याकडे फार सरोवर आहेत. ऋतुमान सरोवर, बिंदुमान सरोवर, मानस सरोवर, हिमालय नावाचा पर्वत, त्रिकुट नावाचा पर्वत, एवढे पर्वत आबाबा सीमा नाही. नद्या 350 आहेत, त्याच्यापैकी 349 भारतात आहेत. एकच पंढरपुरातल्या मालकाच्या सासरवाडीत गेली, गंडकी नावाची गंगा. आणि 2734 उपनद्या भारतात येतात. 2734. तुम्हाला मोबाईल येत ना खापक्या इचकी जाणं, त्याच्यावर सगळं दिसतंय. आता माझ्याकडे बारीक आहे, मी घेईन ना, मी सोन्याचा घेईन, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. पण 90 वर्ष लुगडं घातलं, आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळे मला याच्यावरच मरायचं, आता दुसरा नाही घालायचं. घ्यायचाच नाही आपल्याला. मेमरी कार्ड दाटे कशाला दुसरा घ्यायचा आपल्याला. बस झालं आपल्याला हेच मोबाईल. राहुल हसू नको लय. लय काळ गोड आला साहेब. अहो कीर्तनकारानं कोणता अभंग घेतला, एकाही भजण्याला गाथा पाहायची गरज नाही, लगेच मोबाईलचं बटन दाबलं की कळतंय काळ किती गोड आलाय. पण त्याचा फायदाच कोणी घेईन ना. 2-2 वाजूस तरी इचकी तू जेवलास का, काल कुठं गेलतास. अरे त्याला बायकोनं थुत्रीत आणले, तू त्याला काय बोलायला. चांगल्याला बोल जा. काय इचक तू याला चॅटिंग आणि त्याला चॅटिंग, जाशील अंधारात मरून एखादीशी सुंबळे. माणसानं चांगलं जीवन जगाव, गोड वाचाव. 60-70 वर्षात गुंडाळून जायचंय सगळं चंबू चावळण. काय बासकळ ग थोडं घ्यायचं बोकांडीवर. चांगलं वाचायचं, चांगलं बोलायचं, चांगलं पाहायचं, चांगल्याची संगती करायची, आपलं जीवन सोनं होऊन जाईल. एक नाही बायको, सगळ्या पत्न्या निघून गेल्या. ज्या बाईला जी साल पाहिजे ती झाड उपटून टाकीत होता, ज्या पिलाला ज्या वेली पाहिजे होती त्या वेलीचा भारा टाकीत होता. आपणही संसारात तेच करतो. बायकोला साडी, सुनाला साडी, सुनाला नेकलेस, पोराला गाडी, पोरीला स्कूटी, वाटेल ते करतो ना. कोण येतंय संसारात. तीच गजेंद्राची अवस्था झाली. संसार सांगतो तुम्हाला, जसा जसा करीत जावा तस तशी इज्जत संपत्ती, त्याचं नाव संसार. आणि जसा जसा आचरणात करीत जावा, पायात ताकद येते, त्याचं नाव पारमार्थ.
गेल्याच्या नंतरही 3.5 कोटीचं मंदिर तयार झाले. निष्ठेनं परमार्थ केलेल्या महात्म्याचं या लोकातली यात्रा संपली तरी 3.5 कोटीचं मंदिर. मारुती महाराज कानेगावकरांचं होते 3.5 कोटीचं मंदिर. किती मोठं मला राहुलने सांगितलं. कशाची ताकद आहे? ही परमार्थाची ताकद आहे, परमार्थाची. आणि 500 एकर जमीन कमीली तरी पोरगा आम्हाला म्हणते आमचे दादा कहा मेल ते कहा पुण्यतिथी घाला. म्हणलं तू ह्या दादानं 5 एकर मारुतीला जमीन दी म्हण, तू ह्या दादाचं श्राद्ध बाळू घालतोय. हे आपल्या अवलादी. आपण नुसते संसाराला घासलो. संसाराला देह सारा लावला घासून, अंतकाळी जायाच तोंड वासून. मेल्यावरती पाजे पाणी, दान धर्म दुःख हानी. भावकीचे दावेदार बसले रुसून, अंतकाळी जायाच तोंड वासून. मशानात नेलं मड, जाळून पुरून माग पुढं. चौघाच्या खांद्यावर जायचं बसून. सिरापुरी दिवस तुझा खातील हसून. सिरापुरी 13वा तुझा खातील हसून. संसाराला देह सारा लावला घासून, संसाराला देह सारा लावला घासून. राष्ट्रसंत दुनियादास महाराज म्हणायचे. भांगाऱ्याचं वाक्यावी नाही सांगत मी. एक तर 6 लोकांचं ऐकून सांगतो. त्याच्यापैकी 2 लोक, धर्मभास्कर वक्ते बाबा 1 आणि वैकुंठवासी माधव महाराज मगर 2. महाराष्ट्रातला पुराणातला बादशाह माधव महाराज मगरांसारखं पुराण भारतात कोणाला नाही सांगता आलं. गाथा नवनीत ज्यांनी केले. आणि अजून 4 लोक, नाही तर वाचूनच सांगतो. कोण्याही भांगाऱ्याचं ऐकून सांगणार नाही. एखाद्याचं ऐकून सांगून ते म्हणले कशात लिहिलेले, तर धोतर पिवळं होऊन पलंग पिवळा व्हायचा. त्याच्यामुळं जितकं माहिती तितकंच बचबच केलं पाहिजे. नाही आवडत ते. काय संसाराची व्यथा. बेजार आहे गजेंद्र. आपण सुद्धा संसारात बेजार. काय बेजार होतो सीमा नाही त्या बेजारीला. एका माणसाला भेटायला गेलो. जमीन 1.5 एकर होती आणि मरायच्या टायमाला 2.25 एकर होती. मी भेटायला गेलो तर मला चहा केला बाईनं, मला दिला, तिनं पिला. मी म्हणलं दादाला. हां म्हणलं काऊन? त्यानं असा प्याला की असत निघतो. मी म्हणलं निघू द्या ना. कसं करावं महाराज, ते धोत्र धुधू माझ्या नाकात वास बसलाय. कोण म्हणती? आपली हातीन. तुम्हाला काय वाटलं मी काय गोट्या खेळायलो कीर्तनात? आपली हातीन म्हणते. मी म्हणलं बाई काय दादाचं काय सांगावं महाराज. 1.5 एकर जमीन होती. कशी 2.25 केली मलाच माहिती आहे. म्हणलं कशी केली? कोणाचे पैसे आणत होते आणि पुन्हा वापस कवात देत नव्हते. काय सांगावं महाराज. आमच्या यायला संडास नसली तरी दिवस माळाला डब्बा घेऊन जाईत. आणि म्हणलं संडास नसल्यावर कशाला जाईत? कोणाच्या बैलगाडीचं येठण सोडून आणीत. ते मेले तर येठणाच जळते. इतके ट्रॅक्टरच्या 2-3 ट्राल्या येठणं आहेत. येठणं काय सांगावं महाराज. खाल्लाकड्या वाड्यातली फरची बसू लागले. मारुतीच्या मंदिरातली फरची चालू होती तवाच चौकातली फरची. 75% फरची तर मंदिरातलीच आहे महाराज. असं 7 पोरी होत्या. आम्हाला एकाही पोरीचं लग्न एकादशी शो केलं नाही. म्हणलं काऊन? अन्नदान लागलंच नाही. असा त्याचा स्वभाव होता महाराज. काय सांगायचं. 1.5 महिना झालं डॉक्टर येतो, इंजेक्शन देतो, 300 नेतो, इंजेक्शन देतो, 300 नेतो. आज मथाऱ्याला 6 सलाईन दिलेत महाराज. सलाईनाचा 1 थेंब अंगात नाही गेला. म्हणलं मग सुई निष्ठलीन गादीतच घुसली. गादीच फुगली सलाईनानं. थेंब नाही गेला अंगात थेंब. म्हणलं बरं नाही. कसं महाराज लेकरा बाळायला पैसे डॉक्टरला फुकट चालले. पेरणीचे दिवस जवळ आले तर देवानं करावा. पाण्या पावसाचं त्याला टपकन उचला. कोण म्हणतंय आपली हातीन. आपली हातीन. तीच परिस्थिती त्या गजेंद्राची. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. तो कामने तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या कोण सोडित. शेजीची कामिना तुला मित्राले गोत्र झाले,
तेही मशानी उनी परतले. हे मित्र गोत्र जे सगळे कोण कोणाचं, शेवटचं फुल हातात धरलं आणि आकाशात फेकलं. गरुडावर बसले, त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, आणि संदिशी फुल हातात झरलं कमळाचं. हकेसर शिवडी दिव्य देह काढला, विमानात टाकला. नकर लय शहाणा होता. ते म्हणलं, ए देवा, गजेंद्राचा उद्धार केला आणि मला चिरलंस, मी काय केलं तू? म्हणलं, त्यानं भजन केलं, तो माझ्या भक्ताला त्रास द्याला. ऐका म्हणले, त्यानं भजन केलं, ठीक आहे. 9 भक्तीतली श्रेष्ठ भक्ती कोणती? म्हणले, श्रवण भक्ती. ऐका म्हणले, तुमच्या भक्तानं हरी म्हणला, दुःख हरयन ते इति नाम हरी. म्हणजे गजेंद्र हरिनामानं हाक मारली देवाला. पापशालयन ते इति हरी, सौख्यवृद्धी ते इति हरी, आणि पापक्षालयन ते इति हरी. पापाचं हरण करतो, सुखाची वृद्धी करतो, त्याचं नाव हरी. हरी म्हणला. मग ते एका तोंडानं म्हणला देवा. मी तोंडानं म्हणलो असतो, पण त्याचा पाय माझ्या तोंडात होता. पण श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे ना, ते एका तोंडानं हरी म्हणलं आणि मी 2 कानानं हरी ऐकले. ऐक देवा. आणि दुसरी गोष्ट पहा देवा, कोट्यावधी ब्राह्मण मारल्याचं पातक तुझं मुख पाहिलं जातं. नंतर मी आता ब्राह्मण मारलाच नाही, तुला नखा पस्तोर शेंडी पस्तोर पाहिले. हासे आले ऋषिकेशी, नाम मात्रे तारिले गजेंद्राशी. त्यानं हाक मारल्यावर त्याचा उद्धार करतो. मी काय केलं? गजेंद्राचा सुद्धा उद्धार केला. हकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी, विढोबार कुमाई विढोबार कुमाई विढोबार कुमाई विढोबार कुमाई ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी अनुरागी नामधारक वारकरी या परिसरातले साधू संत आदी करून सर्व महान महात्मा माझ्या विटेवरच्या मालकाचे उपासक मारुती महाराज काणेगावकर त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आजच्या सेवेला पूर्णेराम काळेगाव बार्शीतले आप्पासाहेब घायतिडक तारखेच्या संदर्भात मला बोलत होते. मला वाटते तुम्हाला त्यांच्या संदर्भात तुळजापूरपासून मला राहुल भैया आमचे मृदंगाचारी इथपर्यंत घेऊन आले. त्यांनाही धन्यवाद. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. गोड सुंदर अशा चाली म्हणल्या. महाराजांचं नाव काय? पवन महाराज. महाराज तुमचा आवाज बी गोड आहे. छान छान. काय नाव? वा, नावही सनातन, वागायलाही सनातन. गोड माणूस. छान छान छान. या वरांगा रूपावर जायचंच नाही. जुन्या बाईनं घातलेलं लोणचं 3ऱ्या वर्षी खा, वाळलं तरी पाण्यात भिजलं की गोडच लागत. आणि टिकल्यावाल्यानं लोणचं घातलं की 4थ्या दिवशी त्याच्यावर फेस येतोय. हे जुने लोणचं आहेत. असू द्या. म्हणून तुम्हा सगळ्या मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या, ज्यांच्याकडे बसलो असे आमचे आप्पा शेटजी, खूप आदर आतिथ्य झालं माऊली त्यांच्याकडं. त्यांना धन्यवाद. न्याय व्यवस्थेमध्ये ज्यांनी फार आपल्या महाराष्ट्राची सेवा केली असे आदरणीय, ज्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे, असे सेवानिवृत्त न्याय व्यवस्थेमध्ये प्रविष्ट असणारे न्यायाधीश आज वारकरी संप्रदायात स्वतः कीर्तनाला बसतात. आदरणीय साहेबांना सुद्धा प्रणाम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुका ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली 60-65 वर्ष त्या म्हातारीचं वय. ब्राह्मण स्त्री होती. तिची शाखा होती अशोक देवा आश्विलायन. आश्विलायन शाखेची, आश्विलायन माध्यंजन 91 शाखा असतात आपल्या. त्याच्यापैकी आश्विलायन शाखेची म्हातारी होती. आणि तुकोबारायच्या चरणावर सुभाष बुवा साष्टांग दंडोत घातला. 60-65 वर्षाची म्हातारी. तुकोबारायचं हृदय द्रवलं. दोन्ही खांद्याला स्पर्श केला आणि उठिलं. माय माय माझ्या पायावर लोटांगण. काय माझ्याकडे एवढं काय वाणी असेल या लोकांची. माय कशा करता माझ्या पायावर लोटांगण. महाराज एक कृपा करा, माझ्याकडे 2 घास खाण्यासाठी या. ताई एकदा मला शेलुली विचारायला आल्या, मला एकदा तालुका जीव घालायचा आहे.
बाळून आप्पा होते सोबत त्या दिवशी आले. त्याला वरी येता येत नव्हतं. मी वरी राहतो पत्रावर. मग त्या आल्या की मला त्याच्यासाठी खाली यावं लागत होतं. खाली खुर्च्या टाकायचो. मी म्हणलं काय ताई, काय नाही, माझी इच्छा एकदा तालुका जीव घालायची. आणि मी म्हणलं तुम्हाला काय कमी आहे? घाला ना. पण त्याची ती कल्पना अंतःकरणातली इच्छा राहिली. तर एक खट्या जरी भाऊनं तालुका नाही घातला तर 9-10 पंक्ती दिल्यावर तालुका जीव घातलं इतकं होतंय ना. काय ताण घ्यायचं ते ना. इथं बी भाऊनं पाण्यासाठी एक 7-8 तुट्याचा हाऊत ताईच्या नावानं बांधावा. हो, देवानं ज्याला काम करण्यासाठी जन्म दिलाय त्यानं ते काम करावं. करावं भाऊन करावं. चंद्र सूर्य तोपर्यंत नाव राहील ना. इथं जेवढे कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमात येणारा सद्भक्त इथं घेतलेला प्रसाद पाणी पिण्यासाठी ते हौदावर जाईल. करायची अशी कामं करायची. मला असं वाटतं सत्पात्री दिलं पाहिजे. महाराजाचे कपडे घालून आला आणि त्याला 200 रुपये दिले आणि त्यानं जाताना पेली आणि घरी जाऊन बायको मारली. पैसे देणाऱ्याला पाप लागते. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. पैसे देत असताना विचार केला पाहिजे. मग इथं पाण्याचा हौद केल्यावर इथं कोण पाणी पितील? सुभाष बुवा वारकरी पितील. नसुद्यान माळ, पण इथं देवालाकडे येणाराच पेन ना. भक्त म्हणून आलेला पाणी पेन. बांधायचा हौद काय होत राहत असते. मी तिथे यशवाडीला गेलो. मोठे यजमान होते चांगले. आपल्याला काय मागायचं? मला पाईप द्यायलाय हाय ना. आपल्या पुरती बायको एकच आहे. 2 लेकरं आहेत. कामापुरतं भरपूर दिलंय. जमीन गिमीन सगळी आपलं नारळ लोक देतात. आपल्याला काय करायचं आहे का नाही? गड्याचं पाव मालकाला 150 क्विंटल कापूस झाल्यावर मला 75 क्विंटल काऊन नाही? सुंबळायच का काय तू? तुला तू हिरवादारी दिली बस झालं. मालकाचा 75 क्विंटल कापूस आणतो का? असं चुकीच्या गोष्टीत आपल्या पुरतं. त्याला म्हणलं जनरेटर द्या. मोठी माऊली होती मुंबईला, त्याच्या इथं जिम आहे. आपल्या प्रांतातली लेखबाळ होती भिशे पाटलाची कन्या वर्षाताई पवार. त्या बाईचे मालक बी मोठे. हो, मला वाटतं त्यांच्याकडं कुठले प्रदूषण अधिकारी काय पद. त्याला म्हणलं मारुती रायपासला दिवाळी देऊ नका, द्यान जनरेटर. ते म्हणले 5.5 लाखाचं. आपल्याला कशाला मागायचं? आपल्याला आहे ना. ते येडे आहेत का तुम्हाला द्यायला? कशी देते? भाऊने इथं हौद करावा. एखादं कुठं संस्थान असन प्रांतातलं तिथं काहीस द्यावा. होत राहते. अहो यायला स्वर्गात मंदिर दाने भुवन पालखी. हो, सुपरिमळ उपचार. हे काय गिरगावच्या बाळ्याचं वाक्य आहे का? मालकांचं वाक्य आहे. भाऊंना वरी पालखी राहीन पालखी. त्यानं त्या धर्मात द्रव्य खर्च करावा. विठाला विठाला विठाला. बारीकस आहे. त्याला म्हणलं नीट राहिला तर तू या 2-3 पिढ्या संपत नाही. काय ताण घेऊ नको. येड्यावानी केलंच तो मह्या 13 वेळेला ठवाचा नाही. विठाला विठाला विठाला. सत्पात्री दान दिलं पाहिजे. पुरावा सांगेल भाऊला. रामराव भाऊला पुरावा सांगेल. दुसऱ्याच्या खळ्यावर ज्वारी येचली. अशोक काका, पुरी बाबा, दादा दुसऱ्याच्या खळ्यावर. ज्ञानी माणसं भिकारचोटपणा करीत नव्हते. मात्र भरून नेलं धन्यानं आणि खळ्याच्या पाळूवर सांडलेली ज्वारी येचायची. गुरुजी ज्वारी येचली पासावर, साफ केली, दळली, भाकरी केल्या 3. सत्पात्री गेल्यावर कसं पुण्य लागतंय बघा. ज्वारी दळली, भाकरी 3 केल्या, गाईला नैवेद्य दिला. गोदावरी पवित्र गंगा, 350 गंगापैकी एक गंगा वाहत होती. त्या गंगेत नात्रेकर दादा एक भाकरी टाकली. देवापुढं भाकरी ठेवली, तुकडा मोडला. मोडीत असतेत ना तुकडा. तुळशीचं पान ठेवलं, पाणी फिरवलं, नमस्कार केला आणि ती भाकरी नैवेद्य. देव खात नसतो आणि तो नैवेद्य स्वतःला घेतला. जेवायला बसले, एकच भाकरी आणि तितक्यात दारात कुत्री आली. पिले दिलेली कुत्री होती. सुभाष बुवा, अनंत बुवा पिले दिल. ते जन्म झालता तिचा पिल्याला. पोट पाठीत गेलतं. पाळलेली कुत्री नव्हती. तिला भाकरी काहीतरी खाल्ल्याशिवाय पिल्याला दूध देता येत नव्हतं देवा. आणि लक्षात जाणून घेतलं त्या साधूनं. त्याच्यातली अर्धी भाकरी मोडली आणि तिला फेकली.
कुत्रीनं भाकरी तोंडात धरली, 10 फुटाच्या 15 फुटाच्या अंतरावर कुत्री होती न फेकणारा इकून होता. भाकरी तिच्या तोंडातून फेकणारा इकून, तितक्यात दोघांच्या मधातून मुंगस गेलं. अर्धांग सोन्याचं झालं, अर्धांग सोन्याचं झालं. हे मुंगस 2 यज्ञात लोळलं. ते पांडवाच्या नाही बरं, पांडवाच्या नाही. लोक म्हणते ते मुंगस नंतर पांडवाच्या यज्ञात लोळलं आणि तरी पण त्याचं अंग सोन्याचं झालं नाही. सुंबळ्या महाभारत वाचून सांग जाय. पांडवाचा यज्ञ लय मोठा होता. त्या यज्ञात ब्रह्मवेत्यानं उष्टे शीत खाल्ले. त्या यज्ञाला नाव ठेवायला तुझी जीभ जळून जाईन. त्या यज्ञाचं काय वर्णन करू शकतो. हो, 48,324 लोक एका पंक्तीला जेवत होते. 7-8 पोट साखरे दळणार लय भुसकट आणायचं नाही. मी इतका साखऱ्या गाळला, यम दात पाडीन तू. बक बक करी जाऊ नको. 48,324 लोक एका पंक्तीला, गुणिले 14. एका दिवसाच्या पंक्ती, एका दिवसाच्या इतक्या पंक्ती. महाभारत सांगते. माझ्या सासरवाडीतलं थोडं दळायलो. अरे गणू, यज्ञातलं सांगायलो, यज्ञातलं सांगायलो, यज्ञातलं. काही कायला आपलं लय दळा वाटते. आमचा जावाई का नाही, हो टॅबला खालून पैसे घेतो. आणि काय तो हा जावाई दळायला सुंबळ्या. आपलं नाही दळायचं. 2 यज्ञामध्ये मुंगस लोळलं. राजानं यमाल तक्रार केली. येथे मखेशु सत्पात्री पुण्य व्यवस्थिता. आमच्या यज्ञाचं मख म्हणजे यज्ञाचं पुण्य नाही आहे, पण कपोत कल्पित साधून दिलेल्या अर्ध्या भाकरी इतकं नाही. सत्पात्री दिलेलं धान्य इथं बांधलेला हौद तो सत्पात्री आहे. सद्गुरु दत्तात्रयांच्या चरणी आहे, सद्गुरु कानिपनाथांच्या चरणी आहे. विठाला 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 विठाला. 60-65 वर्षाची आश्विलायन शाखेची ब्राह्मणाची म्हातारी. वारकरी ब्राह्मण जेव घालण्याची इच्छा. तशी महाराज वारकरी पंगती करण्याची इच्छा सौभाग्यवती वैकुंठवासी चंद्रकला ताईंना होती. भावना होती त्यांना. अध्यात्म करण्याची आवड होती, पंगत करण्याची आवड होती. पिंड होता गोड. आणि मग तुकोबारायनं सांगितलं, माय कधी येऊ जेवायला तुझ्याकडे. आज माझ्या इथं शिदा नाही, पिठत नव्हतं, तांदूळ नव्हते, डाळ नाही, रवा नाही, साखर नाही, सुभाषबाब काही नाही. ठीक आहे. ज्या दिवशी तिची तयारी झाली पुरी महाराज, त्या दिवशी तिने एका वारकऱ्याला सांगितलं, आता तुकोबारायला आमंत्रण द्या. आणि देहूतल्या मालकांना आमंत्रण दिलं. मालक येता येता वारकरी घेऊन आले. मालकांच्या सोबत सोनबा ठाकूर होते. सोनबा ठाकूर तुकोबारायच्या सोबत पकवाद वाजवायचे. गंगाजी मवाळ होते. बऱ्यापैकी अशी 14 टाळकरी, असे सगळे मिळून 50 लोक तुकोबाराय 51 लोकांचा मेळ लोहगावात आला. मंदिरात भजन वगैरे सगळं झालं. बऱ्यापैकी श्रीमंत लोक होते. सगळे तुकोबारायकडे आले. त्यांनी सांगितलं, आजची रात्र भजन मंदिरात करायचं आणि उद्या सकाळचं जेवण म्हातारीची इथं जेवायचं. ते म्हणले, आम्ही एवढाले घर तुमच्या घरी आम्ही कधी जेऊ, पण तिची इच्छा आहे याच्याकरता लोहगावला आज आलोय. आणि मग काय राजे हो, येऊन या काळ बैसाला शिवसा सांगतोय. स्वयंपाकाची तयारी त्या म्हातारीनं शुद्धतेत केली. शुद्ध या शब्दाचा अर्थ सोहळं. सोहळं म्हणजे शुद्धता, शुद्धता. जेवायला बसत असताना हातपाय धुवून जेवायला बसायचं, मांडी घालून जेवायला बसायचं. हातपाय धुवायचे नाही. लघुशंकेला 7-8 बाऱ्या गेला, गुळणा केला नाही, बुटाडं काढे नाही, उभ्यानंच खालाय. बफे सिस्टीम जरी असली तरी बूट बाजूला ठेवा. ठीक आहे. काळाच्या ओघात गडबड आहे, आमकं वाढायचा ताण होतो दादा. बफे सिस्टीम आहे. उभ्यानं जेवणं म्हणजे विज्ञान त्याला मान्य करत नाही, आयुर्वेद त्याला मान्य करत नाही, पुराण तर कशीच मान्यता देत नाही. पण कालाये तस्मै नमा. काळाच्या ओघानुसार तुम्ही उभ्यानं जेवायले, पण बुटाडं काढा ना. एक जण म्हणला, महाराज अडचण नाही, शासनानं द्रोणावर बंदी घातली, कालांतरानं एका बुटात वरण घेऊ आणि एका बुटात भाजी घेऊ. इतके बिनलाजे असल्यावर काय कीर्तन सांगावं आहे का नाही? काय अर्थ आहे की त्याला कुठं फरक पडत असतो का? काहीच नाही. स्वयंपाक केला शुद्धतेत. तेव्हा चांगली माणसं कुठे बी रमत नसतात बरं का.
ओरिजिनल भिकारी सुद्धा कोणाच्याही पुढे वाकत नाही, भिकार चोट वागते, भिकार चोट पांचट असते. भिकारी लय हुशार हो. अरे ते म्हणला काय ग थोडं बांधून न्यायचंय, मस्त आनंदानं मागतो तितकं भेटतंय, संध्याकाळ ढकती पहाटा आंघोळ केली निघलो दुसऱ्या दारात. पण भिकार चोट गोथुडे बांधायच्यात नादी. ह्या गावचं पाकिट त्या गावचं पाकिट घरी टाकायला आणि बाळ्या बाहेर खालाय, साला भिकार चोट कुठला. बरं माझ्यावर घेतल्यावर लय तुम्हाला खसखस पिकली. तुम्ही तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळत आहे तुम्ही बी किती येत. विठाला विठाला शहाणी माणसं नाहीत रमत कुठं, देव बी कुठं नाही रमत हो. हे देव ठराविक जाग्या. अशा माणसाच्या घरी गेला त्याच्या इथं खालाच नाही, आणि त्याच्या इथून उपाशी आलं तर ते नाराज होईन. घरूनच केळं घेऊन गेलं विदूर काकाच्या घरी, घरच्या केळी नेल्या आणि त्याच्या घरी. बरं खाऊ घालणारी कशी याच खाऊ घालायली, पण त्याला सालटे दिले मधला आपण खाऊ लागली, तरी पण आवडीनं खाल्ले, कारण घर चांगलं होतं ना. चांगल्या माणसाकडे देव रमतो, चांगल्या माणसाकडे संत रमतात, चांगल्या माणसाकडे चांगली माणसं रमतात. भिकार चोट कोणाकडे रमतात, कोणाकडे बापा बापा कायच द्यायचं बघून सोन्याचे. मग खालून चाट त्याला सोन्याच्या चपला तू ह्या डोसक्याव घे, कशाला दळायला सोंबळ्या. यम लय हानीन तुला, लय हानीन यम तुला. नाही दळायचं ते तुकोबाराय होते. बाईला झोपडं होतं अशोक देवा, झोपडं. पण असं नका झोपडं. तुकोबारायला त्याबद्दल दुमत नाही. तुकोबाराय तर मंदिरात होते. 4-2 ब्राह्मण पंतरळ्या लावायला गेले. पात्र लावित होते ना तेव्हा आई त्या पात्राला भेटत नव्हत्या. पात्र लावायला गेले तर मोठ्या माणसाचं भिताड लोंबकळलंय. भिताड लोंबलं अशोक महाराज. अर्ध पडलो आणि अर्ध पडणार आहे. आता ब्राह्मण वापस आले. तुकोबारायला सांगितलं जेवण तर लांब सोडून द्या, बाईच्या घरात जाणं म्हणजे तात्काळ घरच्याला निरोप जाईल आपले गेले. तुकोबाराय म्हणले आपण बाईच्या घरी गेल्यावर मरणार? या अण्णा या. तुकोबाराय म्हणले आपण बाईच्या गोठ्यात झोपड्यात गेल्यावर आपण मरणार, आणि कोण मारेन आपल्याला? तात्विक सात्विक ब्राह्मण होते. त्यांनी सांगितलं महाराज या, आपल्याला मारायची ताकद कोणात नाही ताकद आपल्याला मारायची कोणात. पण या अण्णा बसा. पण बाईच्या झोपड्याच्या बाजूचं भिंत लोंबकाळली आणि टिपटिप पाऊस चालू आहे. खड्यान खडा ओघळण आणि सगळी भिंत झोपड्यावर पडल. काय वाक्य वापरलं असेल देव त्या मालकानं, काय त्या पाषाणाची मायवेली. ज्या घरात वारकरी जेवणार आहेत, ज्या घरात ब्राह्मण जेवणार आहेत, आणि त्या घरावर दगड पडायला काय भिंतीची मायवेली. वाक्य तुकोबारायचे. तुकोबाराय इतके ठाम म्हणल्या बाकीच्याची ताकद मधात नाही जात म्हणायला. कण पत्राळ्या लावल्या, द्रोणे लावले, पळसाच्या पानाची पात्र लावित होती. केळीचे पानं इकून छाटायचं इकून कापायचं, दोन्हीकून कापित होते केळीचे पान. आणि केळीचं पान 2 पद्धतीनं वाढीत असतात, 2 पद्धतीनं. खरं तर केळीचं पान देठ स्वतःकडे घ्यायचा आणि शेंडा टोक पलीकडे करायचं, उभं वाढायची पद्धत आहे. आपण आडवं मांडतो ती पण पद्धत आहे, पण त्याला दुसरा नंबर. पण माणसं जर मोजके असतील तर केळीचं पान कधी बी उभं टाकलं पाहिजे, दोन्हीकून छाटायचं आणि उभं वाढायचं. उभं तुम्हाला हे कधी जर पाहायचं असेल तर पुराणातल्या ग्रंथातल्या पत्रिकेवर चांगले फोटो असते. त्या काळातले काही गोट्या खेळणार महाराज नव्हते, त्याच्यासाठी सवारंभ पत्रानाम अग्रभागास व्यापसव्यम परान भागारंभा पत्रेषु नैवम गांजा कसम लिखितम. पुराण पाहिनं. फक्त आता मला टाइम नाही कशात लिहिलेलं सांगायला. ते जनतेन पावन आहे का नाही, मी कवर गुत्त घेतलंय का मी. विठाला विठाला विठाला. बरं ठीक आहे, तुम्हाला खोटं सांगून मी माझे पूर्वज नरकाला जातील. पितरपाठ चालू आहे, पितरपाठ. आणि पितराच्या शापानं काय होतं माहिती आहे? पितराच्या शापानी पंढरपुरातल्या मालकाला दगा द्याला, पंढरपुरातल्या मालकाला दगा बसला. या दग्यातून मुक्त होण्यासाठी त्यानं पळसाचा दंड हातात घेतला. भागवत पहा,
पा इतका पितरांचा दगा मोठा आहे, त्याच्या विरोधात नाही जायचं. ते विरोधात गेले तर उद्या बाळ्याला बस स्टँडला थाटी घेऊन बसावं लागल. देव कोपला माफी मागता येईल, संत कोपले माफी मागता येईल, पितर कोपल्यावर माफी मागता येत नाही. त्यानं देवाला जगा द्यायलाय, देवाला पितरांनी. इतकी पितृ लोक अधिकारी असतात, त्याच्या आशीर्वादाची ताकद वक्ते बाबा सांगायचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिते तया कुळा, कल्याण इच्छिते तया कुळा. वक्ते बाबा कीर्तन करायचे अभंगावर. याची सुरुवात काय बापू? धन्य हरिभक्त जन्माला जावंशी, जन्मला ज्यावंशी. वा वा वा. लोक आता विचारणारे झालेत बरं. इथलं विचारले, फोन करू करू विचार. हा, आता इथून मधला काळ गेला सुभाष बुवा. आता निष्ठावंत लोकांचा काळ आलाय. ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. वाऱ्यात अन्न काही बी उडत आहे. चांगल्या चांगल्या रामकाठी पालत्या होत्यात. ज्या रामकाठीचा साठा होतोय, नाटी निघत्यात, फाळ्या निघत्यात, त्या पण रामकाठी चांगल्या चांगल्या वाऱ्यात गोड आंबे पण पालते होते. तसं मध्ये एक वारं सुटलंय, त्या वाऱ्यात सगळं पांडुरंगबुवा इथून पुढे अभ्यास करावा लागेल. पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन. एका माणसाने चिठ्ठी दिली, योगे 28 विटेवर उभा, वामांगी रखुमाये देश दिव्य शोभा. 28 युग तुम्ही आरतीतले सांगतात. लहानपणापासून कीर्तन ऐकायलो. 28 युग आहेत, 28 युग आहेत. 5 मला पाठ आहेत. 6 तुला सांगता येतं का बाळू? घामान ओलं झालं धोतर. घामान त्याला म्हणलं उद्या फोन कर, तुला पुन्हा 2 युगाची नाव सांगतो. महाराज लक्षात ठेवा, लक्षात ठेवा म्हणला, सांगता आलं पाहिजे. म्हणलं जर नाही तुला पुन्हा 2 युगाचं नाव सांगितलं तर जीवनभर कीर्तन करणार नाही. मला चिठ्ठी आली, बापू तुम्हाला येणार पांडुरंगबुवा? देवाला 16,108 बायका आहेत. पांडुरंगबुवा तुम्ही रुक्मिणी सांगतात, राई सांगतात, पण किमान 100 बायकाचे नावं सांगा पांडुरंगबुवा. असं म्हणल्यावर आपल्याला कापूस याचायला जावं लागेल पांडुरंगबुवा. त्याच्यामुळं पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन. कारण मोबाईलवर सगळे ग्रंथ पाहिलेत आता तरुण पोरं. याच्याकरता आपल्या शेपटी धरू द्या शेपटी, पण आपल्याला त्यानं शेपटी उपसून लांड करू नये. इतका तरी अभ्यास आपण करायला पाहिजे. विठाला विठाला विठाला. वक्त्यानी अभ्यास न करता लोकाय पुढे बोलणं म्हणजे यायचा वेळ मातीत घालणं. आणि तुमचा वेळ, तुम्ही शंकर आहात, पण आळंदीचे मालक म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. आणि तुमचा वेळ मातीत घालणं, वक्त्याच्या पिढ्या मातीत जात असतात त्या पापाने. वचन वाहुगे कोण माने, वचन वाहुगे कोण माने, वचन वाहुगे कोण वाहे, वचन वाहुगे कोण वाहे. तुका म्हणे नाही अनुभव अंगे, वचन वाहुगे कोण माने, वचन वाहुगे कोण माने. तुका म्हणे नाही अनुभव अंगे, वचन वाहुगे कोण नाहे, वचन वाहुगे हे तू नाहे. एखाद्या वेळेस यजमानाला याची गरज नसती बरं. एका माणसाच्या बापाच्या पुण्यतिथीला मी गेलो. त्यानं उभं राहून बापाच्या पुण्यतिथीचं कीर्तन मी सांगताना ऐकलं. आणि संध्याकाळी त्याची गाडी धाब्या पुढे होती. त्याच्या बापाची पुण्यतिथी, त्या दिवशी कीर्तन झालंय. मी होतो कीर्तनाला. आणि पुढच्या गावाला संध्याकाळचं कीर्तन करून वापस येतो तर गाडीचा नंबर गिंबर सगळं लक्षात. पोरग धाब्यावर जेवायले. अशा आराम खोरायला काय गरज आहे? पण श्रोते सुज्ञ असतात. हा, यजमानाला लय सांभाळलं नाही. ठीक आहे, आता भाऊसारखा वारकरी यजमान असेल, सात्विक यजमानी, ती गोष्ट सोडून द्या. पण सगळे यजमान तुम्हाला सात्विक थोडे असतात. ते खताच्या ढिगल्यावरले भोपळे, खताच्या ढिगल्यावरलं झाड लय वाढ होतो, पण ते तासात नसतं ना. खत उचलला की ते जळून जाते.
मग असे काही खताच्या ढिगलावरले असते त्याच्यासाठी नाही कीर्तन करायचं, सात्विक श्रोत्यांसाठी कीर्तन करायचं. विठाला विठाला पंथळ्या लावू लागली ब्राह्मण. इथपर्यंत आलतो, एवढाच पुरावा होते. आपला टाइम संपतो. सगळ्या लोकांना पक्ष आज आज अविधवा नवमी म्हणतात, आह्यो नवमी म्हणतात. ताकद आहे. एक शब्द वापरीत नाही, पण बोलल्याशिवाय कळत नाही. आजची नवमी इतकी मोठी आहे. सौभाग्यवती चंद्रकला ताई भाऊच्या आधी जरी गेल्या असतील, भाऊला आयुष्य 100 वर्षाचं मिळो, पण 100 वर्षाच्या नंतर रामराव भाऊ गेल्याच्या नंतर दादा ती कोणती तिथी असू द्या, पण भाऊला जेवायला नवमीच्या दिवशीच खाली येणं, ही सौभाग्यवती बाईची ताकद असती. ही आहे हो स्त्रीची ताकद असती. माझ्या मावल्यांनो, आता काळ भरकटलाय. माणसाची मानवता हरपत चालली. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, पुराणाला दम नाही, वक्त्यांना दम नाही. माझ्या लहानपणी सौभाग्यवती स्त्री मृत्यू पावल्याच्या नंतर हळदी कुंकाचा सडा टाकीत होते. आजही टाकतेत, आजही टाकतेत. पण तिच्या पुढे सडा टाकीत होते. आणि जिथपर्यंत येस आहे का, त्या येसीत प्रेत टेकल्याच्या नंतर त्या टाकलेल्या सड्यावर सौभाग्यवती मावल्या चलत होत्या. त्या सड्यावर तिच्या पाठीमागं सौभाग्यवती मावल्या चलत होत्या. मंदोदरी सती चालली. रावणाची बायको मंदोदरी. पतिव्रतेची ताकद किती मोठी. तिची देवावरी सत्ता. बायकांना वाटत असेल मेला आमच्यावर बॉम्ब टाकतो, पण मी याच्याकरता टाकतोय तुम्ही तुमचं वजन कमी होऊ देऊ नका. तुम्ही लय मोठे वजनदार आहात. मंदोदरी जिवंत आहे. अशोक देवा मालक वारलेत. सती ही विधवा नसते. मेलेल्या माणसाची चिता आयाताकृती रचित असतात अण्णा. आणि सौभाग्यवती स्त्रीची चिता, सती जाणाऱ्या स्त्रीची चिता चौकोनी रचित असतात. पोटशी पूर्व दिशेकून चौकोनी रचायची. आणि सती जाणारी स्त्री भास्कराकडे पाहत नसती, सूर्याकडे पाठ करीत असती आणि नवऱ्याच्या प्रेताकडे तोंड करीत असती. हा आपल्या कर्मकांडातला सिद्धांत आहे. इकडे तोंड करत असती. तर यम धर्माची पत्नी खाली आलती. मांडी घालून बसलेल्या मंदोदरीच्या हातातल्या बांगड्याला प्रणाम केला आणि वरी गेली. तर यम धर्माने विचारलं, का ग, मी फॉर्मवर सही केल्या भारतातला नाही, पृथ्वीवरला प्रत्येक व्यक्ती मारायची ताकद माझ्यात आहे, तुला रावणाच्या बायकोच्या बांगड्याच्या पाया पडायची काय ताकद आहे? मालक, सौभाग्यवती स्त्रीच्या कंकणाच्या आणि कुंकाच्या दर्शनाने स्वतःच्या मालकाला आयुष्य वाढवते. यमाची बायको सौभाग्यवतीच्या पाया पडायला जात होती. यमाची, तो महामाला मारणाऱ्याची बायको. सौभाग्यवती स्त्रीची ताकद आहे. म्हणून सौभाग्यवती स्त्री मालकाच्या अगोदर गेली की भावकीच्या बायका जाऊन तिच्या कपाळाला बघवत टिकीत असतात. पुढं तिच्या कपाळाला कुंकू लावित असतात आणि तिच्या कपाळाला लावल्यावर मग आपल्याला लावून घेत असतात. ही परंपरा आहे आपल्या भारताची. ही परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राच्या मातीची. जी का भाग्याची आहे तिचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली. काय मोठी ताकद आहे सज्जनांनो. पंधराला लावल्या. इथपर्यंत आलतो ना. याच्याहून चाललं होतं पात्र कसं टाकावं, काय टाकावं. अजून एक वाक्य सांगतो. माणसाला जरी आडवं पात्र टाकलं तरी चालतंय, पण देवाला कधीच आडवं पात्र टाकायचं नाही. देवाकडं देठ करायचा आणि पानाचा शेंडा पुढं करायचा. महालक्ष्म्याला केळीच्या पानावर जेवायला वाढायचं, पण आडवं टाकायचं नाही. द्वारकाबाई, सखूबाई, मंजुळाबाई, अंतिकाबाई, कांताबाई, वनारशीबाई, गंगाबाई असं नका करी जाऊ. किती महाराज आहेत आपल्या मराठवाड्यात, सगळ्याला फुकिता काय तुम्ही असं करून. विठाला 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 केळीच्या पानाचे द्रोण करायचे असतील तर पानं गरम करावं लागतील, नाही तर जिथं टोचलं तिथंच फाटत आहे. मला केळी नाहीत पण कळत हो वाचिल्यान. होईल केळीची बी जमीन भेटन बापू आपल्याला. भेटन काय, चांगलं इरीला पाणी लागलं तर केळीला उगाईच्या कृपेनं काय, शेण तर आहेच आता घरचंच. विठाला विठाला विठाला.
51 पात्र टाकली. एवढाच पुरावा. माणसं जेवायचेतले मोठे. आणि वाढायला सुरुवात केली. भातापासून सुरुवात करत असतात. परंपरा आहे. अगोदर भात खात असतात. ही पद्धत आहे. भात का अगोदर खात असतात? भात गरमच वाढीत असतात. आयुर्वेद सुद्धा सांगते थंड भात खायचा नाही. म्हणजे गिरगावकर सांगतो इतकंच खरं नाही. शहाण्या माणसानं कोण्याही कीर्तनकारानं बोललेलं चिगुरे गुरुजी घरी गेल्यावर वाचिलं पाहिजे. म्हणजे कीर्तनकार नीट बोलायला का रस्त्याच्या बाहेर गाडी चालवायला हे कळायला पाहिजे. विश्वास ठेवा ना, त्याबद्दल दुमत नाही, पण घरी गेल्यावर सिद्ध करानं वाचान ते एखाद्या पुराणात शोधानं. मला एके दिवशी उत्तरेश्वर बापू वांगीकर म्हणले अरुण सूर्याचा सारथी तुम्ही सांगितलं. मी म्हणलं वाचाव बापू घरी गेल्यावर. मग पैठणच्या मालकानं केलेल्या रामायणात त्या वही सापडली. हो, एके दिवशी जटायूचं सांगितलं. ते म्हणले हे हो, मी कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू. आपण नशिबवानेत पुरी बाबा. आपल्याला आयते काव्य वाचायला येतं. आयते काव्य येतं. ज्ञानोबराय तुकोबरायने आपल्याला संपत्ती कमवून ठेवली. नाथबाबा, सावता बाबा, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई या लोकांनी आपल्याला आयती संपत्ती करून ठेवली. आयती 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 वाचायला पाहिजे. हे बघा, नियम मनान लावायचे नाही. आज कीर्तन आता उदक शांतीचं आहे ना. काही काही इतके भ्रष्ट डोक्याचे माणसं माणूस मेल्यावर आपल्याकडे पिठाचं आळ करतात. त्याचं कारण वेगळं आहे देवा. पण मध्ये काय परंपरा लागली, त्या पिठाला वाटीनं नाही तर तांब्यानं असं साफ करतात आणि त्याच्यावर टोपलं झाकतात. आणि मग सकाळी त्या पिठावर अशी जर फरकांड उगली नाही ते सर्पाच्या जन्माला गेले. त्या बापाची जहागिरी आहे. मेल्यावर दुसऱ्या दिवशी जन्म देणारा कोणता देव आहे? संवत्सरा भय क्रिया नाम प्रथमो अग्रस्त तेवच यत पुनिता संवत्सरेषु भ्रमंती आत्मा ती जायते. मी मागे नाशिकला गेलो. लोहितकर महाराजांनी एक श्लोक सांगितला. तो कळालो बाळ्या, वाचून सांगत जाय. आपण होतोच बापू तिथं. त्यांनी 5 मिनिटं बोलले, एक श्लोक सांगितला. विद्वान माणसं आहेत महाराष्ट्रात, फार विद्वान लोक आहे. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, मोठ्या माणसाला जो मोठं म्हणतो का त्याला देव मोठं करतो. बघा, ज्यांनी परमार्थात जास्त दिवस घासलेत, पांडुरंग बुवा, त्याचा जर आपण पोरायना अपमान केला तर आपल्या गाडीचे चाक कवा बी पंक्चर. मोठ्या लोकांचा कधीच अपमान करायचा नाही. मोठी मोठीच असतात. आणि मोठ्यांनी मार्ग हे प्रखर केलेत म्हणून आपल्याला पुढे चालता आले. बसा. विठाला विठाला विठाला. मी रात्री एका माणसानं प्रश्न केला मला शेनगावला. मी म्हणलं स्वतःला लहान समजायचं नाही सुभाष बुवा, स्वतःला लहान समजायचं नाही आणि दुसऱ्याला बी अण्णा लहान म्हणायचं नाही. अंगदांना का लहान म्हणायचं नाही? आसन्न मंत्री एखादा, पण त्या मंत्र्याला मंत्र्यानंच मतदान केलं का? त्याला भिकाऱ्यानं मतदान केलं नाही, त्याला 2 एकरवाल्यानं मतदान केलं नाही, त्याला 5 एकरवाल्यानं मतदान केलं नाही, त्याला ऊस तोडणाऱ्यानं मतदान केलं नाही. मग तो मंत्री कोणामुळे झालाय? बारकाल्या लोकांमुळं. म्हणजे त्यानं सुद्धा बारक्यांना बारक म्हणायचं नाही. अमुचिया भावे तुझ देवपण, अमुचिया भावे तुझ देवपण, अमुचिया भावे तुझ देवपण, अमुचिया भावे तुझा देवपण. हे का विसरून राहिला से, हे का विसरून राहिला, हे का विसरून राहिला से, हे का विसरून राहिला से. वा. आमुचिया भावे तुझ देवपण. संत कोणाचं भजन करतेत? मालकाचं. आणि मालकाला मोठं कोणी केलंय? तुझ देवपण आणि येले
तुझा देवपणा आणि येले आणि येले तुझं देवपण आणि येले तुझा देवपणा आणि तुका मना मी आसोनी आदान तुझा देवपणा आणि येले क्या बात है? तुझा देवपणा आणि येले तुझा देवपणा आणि येले तुझा देवपणा आणि एक प्रकारची खोळ पांघरून बसलेला स्वर्गातला देव खालच्या लोकांना माहित केलाय संतांनी. कसं त्यांना लहान म्हणता? लय मोठे आहेत ते. विश्वातला प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या अस्तित्वात परिपूर्ण आहे. आपण कोणाला लहान म्हणायची ताकद नाही भोसले साहेब, नाही. प्रत्येक जण मोठा आहे. ठीक आहे, बरं तुम्ही स्वतःला लहान म्हणता काऊन? तर तुम्हाला 4 पात्राचं घर आहे आणि 15 मजलीवाला काय काय करायचं मग? फुकून घेता का? काहीतरी म्हणतात ना, काय देखुनी धवळा रे, काय मोडावी आपली तनारे. दुसऱ्याचे घर पाहून आपली झोपडी फुकून द्यावा का आणि मसनवाट्यात राहा का? अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. स्वतःला लहान म्हणायचं नाही आणि देवान मोठं केल्यावर लय मोठा खपक्या झालाय असं बी म्हणायचं नाही. अद्याप नाही. मधल्या टप्प्यात राहिलं की देव मोठ्यांचा आदर करायचा. असो, काय सांगू लागलो? पंक्ती वाढ्या, भात वाढ्याच्या नंतर फक्त ह्या 15 दिवसात 2 वस्तू उशिरा वाढीत. 2 वस्तू जेवताना उशिरा वाढतात. सगळ्यात शेवटी वाढतात, सगळ्यात शेवटी. अशोक देवा तुम्ही नाही सांगायचं बा, कॉफ्या करायच्या नाही. हो, हे तर तुम्ही ब्राह्मण माणसं, तुम्हाला हे कळणारच. मिठन कढी शेवटी वाढीत. फक्त पित्राच्याच दिवशी विठाला 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 विठाला. एक जण 2-4 पुस्तकं शिकलेले म्हणला, काही महाराज सांगत येतोय वाघरायवानी, काही सांगत येत काही बी. अरे सुंबळ्या, तू बिनबुडाचं टोपलेस. संप्रदायातले लोक वघरावानी सांगत नाही, तू वघरावानी ऐकू. तू परंपरा आहे. का मीठ उशिरा वाढायचं आणि का कढी वाढायची? अन्नपूर्णेच्या स्थित सिद्धांतात 2 श्लोक आलेत. मागचे लोक पुराण पाहून वागत होते. पाहावे पुराणी विचारोनी विठाला विठाला. सगळी पदार्थ रांधलेली वाढी. श्लोक म्हटला, आता प्रचलित श्लोक आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. एक जण म्हणला, हा श्लोक कोणी लिहिलेला आहे? इथं पण कॅशिट गुंडाळली. महाराष्ट्रातले सगळेजण हा श्लोक म्हणतात, पण कोणी लिहिलाय सांगितल्यावर घाम येतो. अवघडे. लोक जोपर्यंत हुशार नाहीत का तोपर्यंत आमच्यासारख्या भंगिऱ्या कीर्तन करायचं चालणार आहे. ज्या दिवशी ऐकणारे हुशार होते का त्या दिवशी आमच्यासारख्या भंगिऱ्याला ऊसाच्या मोळ्या उचलायला जावं लागेल. विठाला विठाला विठाला. म्हणून इथं बसलेल्या आहे ना, 5वीच्या पोराला मोबाईल काढून द्यायचा, म्हणायचं डाक बटन आणि काढ पुराण. तुम्ही पुराण पाहिले की आमच्या लोकांना नीट कीर्तन करावं लागते. पांडुरंग बुवा आपल्याला गप्पा हाणल्यावर लोक हाणतेन. नीट कीर्तन करावं लागते इथून पुढं नीट नीट. कारण त्यांचा 5वीचा नातू आज्याला पुराण दाखिणार आहे. इथून पुढं हिशोबात चालावं लागेल. गेला मागचा काळ. असो, श्लोक म्हटला. हो, काय मधली वाहतूळ हो, किती बेकार वाहतूळ मधली. इतके नालायक काही काही घाणेरडे श्लोक म्हणतात. मला वाटतंय गोदावरीनं नसलं पाणी तरी त्याच्या पुढचं पाणी वाढिलं पाहिजे आणि या नालायकाला वाहून नेलं पाहिजे तिनं. अपमान आहे दादा संप्रदायाचा काही बी श्लोक म्हणणं. जेवताना श्लोक शास्त्र शुद्ध पाहिजे, वेद शुद्ध पाहिजे, पुराण शुद्ध पाहिजे. कारण हा संप्रदाय मोठा आहे. लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळी वाणी, यमले हानीन तुला सुमळ्या. असे श्लोक म्हणत नसते. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. किती यम हानील.
बरं लक्ष्मण कोण आहे माहिती आहे का दादा? शेष. मग शेष कोणाचा बॉस आहे? मग सर्पाच्या तांडात उंदरानं लगी करायला काय त्याची माय येली? आणि ती बी शेषाच्या ताटात. श्लोक म्हणणाऱ्याचे पंक्तीत बुटानं दात पाडायला पाहिजे, पंक्तीत यजमानानं पाडायला पाहिजे. हे पाप काऊन करायला सुंबळ्या? माझ्या पंक्तीत तू होय पाप, असा श्लोक असतो का? इतका हाणायचा, इंच भर जागा ठवाची नाही लाल करायची. मूर्खपणा आहे, मूर्खपणा आहे. बाकीच्या धर्मातली लोक चुका करत नाहीत म्हणून धर्म खाली येत नाही. आपल्या चुका करणाऱ्यांची संख्या जास्त झाली म्हणून भीती वाटते धर्माची, नाही करायला. श्लोक म्हटलं हो, काय श्लोक असते? श्लोक म्हणण्याचं शास्त्र आहे. सादरो वायुर सुवेगशते अन्नपूर्णा सपूर्ण मध्यानाम अकंठेषु कंठायाम मध्याम पराभय जायते परा पश्यन्ति मध्यमा वा निर्प्रगल्भेति जायते. आवेशात गजर केला की मधल्या सगळे अडथळे बाजूला जातात. जेवताना जेवायच्या आधी मोठ्यानं गजर करायचा, पुन्हा ठसकात लागत नाही. जेवायच्या आधी गजर करत नाही आणि जेवताना बोलत तू, मग तोंडातलं वरण दुसऱ्याच्या अंगावर जाते. नियम सांगितले, नियम नियम. बा जेवारी पेरल्यावर दुसऱ्या दिवशी रासण्या करावं, कोमावल्यावर रासण्या केल्या आहे का नाही? वरी आणे आल्यावर रासण्या केल्यावर कसं पप्याच्या माईचं पोट भरण आहे का नाही? तिला बसावं लागेल ना तुळजापूरच्या आईपाशी. असं नसते जमत, नियम असते. असो श्लोक म्हटले. 2 कण भाताचे काढीत असते, त्याला एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. देवाला जर पात्र तर असं ठवाचं सांगितलंच, पण देवाला पात्र ठेवताना एक हे काढीत असते, खाली मंडळ काढीत असते. ते मंडळ पाण्याचंच काढायचं असते आणि त्याच्यावर मग पात्रावर नैवेद्य ठेवायचा, असं शास्त्र आहे. आणि आपण जेवायला बसल्यावर पाणी फिरीत असते, मुंग्या आत येऊनी म्हणून नाही. हा वेगळं शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. तुकोबारायची पंगत होती ती. जवळेकर अण्णा त्या काळातले ब्राह्मण होते तुकोबारायच्या सोबत जेवायला. त्या काळातले वारकरी होते सुभाषबुवा. अशी निष्ठेनं पंगत सुरू झाली. पण भिताडाच्या भीतीनं पुरी महाराज माणसानं पटपट उरकिलं ना, भिताड पडन बाहेर निघा. पण दक्षिणा होती, दक्षिणा नागिनीच्या पानासोबत देत होती. पितराला दक्षिणा कशी देतात? नागिनीचं पान आणि रुपये अशी देण्याची पद्धत आहे ना. नाही तर मग पात्राला लाईत होते. आता मोठी द्यालेत पाकिट, ते उडून जाऊ नये म्हणून वरून नारळ. आताची ही पण वाईट नाही, पण खरी दक्षिणा नागिनीच्या पानावर देत असतात. आजही काही राज्यात ती प्रथा आहे, ती प्रथा आहे, ती प्रथा आहे. आपल्याकडे ती मुळात असायला पाहिजे. पण चला असो. विडा आणि ती दक्षिणा हातात घेतली. सगळेजण उठले. तुकोबारायांनी सांगितलं बसा, 5 मिनिटात आट पितो, बसा. ते म्हणले महाराज आपलं जेवण झालंय, दक्षिणा मिळाली, आता कशाला बसा? ऐका म्हणले, आपण माणसं आहोत, आपण ऊसातले डुकरं नाहीत. आपण कोण आहेत? वारकरी आहेत. आपण कोण आहेत? ब्राह्मण आहेत. आपण ऊसातले डुकरं नाहीत. यजमानो तृप्तावसम यज्जायते क्रियानाम. आता गडबडीत बाळू महाराजाला जायचं जरी झालं तरी जाताना रामराव भाऊ काळेंना म्हणायचं, भाऊ गडबडेवर का घरचं पक्ष हे येतो, घरी आहे बंधू वगैरे सगळे आहेत, ते करणार आहेत सगळे, तो लहान असल्यामुळं तोच करू. असं हे मधात एक काढो लोकांनं लहान्यानं पाणी पाजलं, मग मला नाही पित्र घालायचे, मग तुला जमीन दिली नाही का? बापान तुला भिकारी केलं का सुमळ्या? तू अर्धी कशी वाटून घेतली? याच्या बायकोनं पाटा वाटून घेतला. पाटा तो फोडून घेतला सुभाष बुवा. ती म्हणली पानाला खाली ठेवाल का मी? हो. आणि ते वरवाटा अर्धा केला. मी हे कशाला? तुम्हाला माहित नाही महाराज, शेळ्याला मेखा ठोकायला. म्हणजे वरवाटा अर्धा घेतला तुझ्या बायकोनं आणि तुला पित्र घालायचा अधिकार नाही. यम हानीन तुझ्या पोराला असं यसन लागन, गव्हाचं ढेलं पोरग येकीन. पितरांच्या नादीत लागायचं नाही. लय मोठी ताकद पितरांची. हे मधात काही बी शास्त्र. मला या 15 दिवसात ते फोन येत असते, महाराज आमच्या लहान्यानं पाणी पाजलं, त्याच्या बायकोचं माझ्या बायकोचं जमत नाही, आम्ही पहिले एक जाग पित्र करत होते, 2-2 जाग्यावर कसं बाबा, मग त्यानं एकाचे पाय धुवान, मी एकाचे मग 2-2 बाप. अरे सोंबळे आहेस का काय? ते देव येतं लय काही काहीचे नाटकं. महाराज म्हातारं मेलं, पाणी कोणी पाजावं मेलं, कोणी पाजलं तर म्हातारं काही उठत नाही, पण ज्यांनी पाजायला त्याचं असं शास्त्र आहे, त्यानं पाजा.
लय कुटाने बापा 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 काय इतके कुटाने. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला धुणं धुवाचा लय नाद. लय नाद भलतं विचारीन भलतं पिना पडतो. मी पितर पाटात जास्त बंदच ठेवतो फोन, उडीतच नाही. सांगायला काय चांगला भेटल्यावर सांगून कौरक दळा हो. विठाला पीठ तर पडलं पाहिजे ना. विठाला 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 लय मोठे शास्त्र काय कायचे. एक जण म्हणला महाराज माहीत संपत्ती नाही पित्र कसे घालू. पर्याय आहे शंख श्राद्ध, हिरण्य श्राद्ध, काक श्राद्ध, त्रिपिंडी, आपतेष्टी, नारायण नागबळी, कालसर्प शांती, हिरण्य आणि शंख. शंख श्राद्ध लय सोपं, पण गावाच्या दक्षिण दिशेला जावं लागते. गावाच्या दक्षिण दिशेला शिवावर जाऊन जाळी पाहायची दाट. पळसाची असेल, येरमुलाची असेल, येरमुलाची नाही अंगाला कापीन ना ती. दाट झाडं असावं. कशा करता झाडं पाहायचे, अंगावर कपडे ठुत नसते सुभाष बुवा. जानवं पण काढून ठेवायचं, माळ पण खाली काढून ठेवायची आणि दक्षिणेकडे तोंड करून 16 बाऱ्या बॉम्ब लायचं. जेवले पितर. याला शंख नावाचं श्राद्ध म्हणतात. पण हे कोणी करायचं ज्याच्या इथं काही नाही त्यानं. हा घराच्या दारा वाटत चाललं ते म्हणलं महाराज कसं झालंय आता शास्त्र तर सांगतायत मग आपण शंख श्राद्ध करू. तुला बॉम्बलायला लावणारे देव थांब. विठाला विठाला विठाला. कोणी केलंय पुराणात 4 लोकांचं नाव आलं. 4 लोकांचं नाव आलं. एका माणसाचं घर हरपलं महाराज. देवा घर हरवलं. आकाशाला तिथी विचारली सांगे भास्करा संक्रमणाची आई ती माझी या पितृची तिथी पुण्यलोभ पावती मी तो प्रांत जगिन्य स्थिती. ऐक बापा मी जंगलात हरपलो रे भास्करा. बापाची तिथी सांग. त्यांनी मला मनुष्य जन्म दिलाय. त्या वडिलांचं श्राद्ध करायचंय. जंगलात करावं कुठं. मग विचारलं यमधर्माला श्राद्ध कसं करू. 4 लोकांपैकी एकाला सांगितलं शंख श्राद्ध कर. दक्षिणेकडे तोंड केलं आणि 16 वेळेस बोंबरले. 16 सुपाऱ्या असतात पिंडाला. 16 वेळेस इदन्नमिमं सोडोत यति पुंगी फला स्थितम आननपुटम दक्षिणादि भयस्थितायाम वर्षस्थित लभंतिया यत्पीठेषु याम शंख श्राद्धे तर्पणस्थित विधी कलसूत्रेषु जायते. हे असा विधी केला. स्वर्गात विमान आले आणि विमानातल्या लोकांनी त्याच्या अंगावर फुलं टाकले. यमधर्माने टाळी वाजली. बापू तर बापाच श्राद्ध केलं. अडचण होती जंगलात होती करता येईल. गिरगावकराच्या घरी बोक्यावानी गहू येत चांगले असे ठोकर वकर. आणि मी जर गावात शेतात जाऊन दक्षिणेकडे तोंड करून हे श्राद्ध घातलं तर पोट्ट मी मरायच्या आधी ते गव्हाचं राणी इकून टाकीन. नियम सांगितलेत कोणी करावं. शास्त्र आहे त्याच्यासाठी. ती हरवलेली माणसं होती. ती जंगलात माणसं आहेत ती. म्हणून त्या 4 लोकांनी शंख श्राद्ध केलं. त्याला तो पर्याय शास्त्र. असो पुढे चला. तुकोबाराने सांगितलं आपण ब्राह्मण आहेत आपण वारकरी आहेत. आता जाता जाता मगाशी बोललो मला गडबड आहे भाऊ मला घरी श्राद्ध आहे पक्षी आजचं मी येतो बरं का भाऊ. सगळे पाहुणे जेव घाला भाऊ तुम्ही सुद्धा 2 घास खा बरं. इतकं म्हणायला काय जीभ जडती का. काही काही माणसं आहे चला रे आपले पाकिट भेटले होत राहील चला मंडप उडू का जाऊ का पाणी संपू का वरण ओढू. हे ऊसातल्या डुकरायची लक्षणं आहेत. ऊसातले डुकरं दुसऱ्याची कदर करतात का. काय नाही. ऊसातलं डुकर सगळा ऊस खातच नाही. खालून टोकरीत आहे. तुम्ही ऊसावाले माणसं आहेत आहे का नाही. मी काय रस्त्यानं पाड्याला सक्रातील नेत असतो पप्याच्या माईला. म्हणजे आमची मंडळीला सक्रातीला ऊसाचं टिपरू लागतंय ना रस्त्यातलंच नेतो आपण. काय त्याला काही पाप नसते. आपण काय कोणाचा थोडाच मोड आहे. हे ट्रॅक्टरवाले जरा गाण्याच्या नादात जास्त मोळ्या खाली पाडीत आहेत ना म्हणून पिढ्यानं पिढ्या ट्रॅक्टरच चलित आहेत. हो ट्रॅक्टरवाल्यानं जर शेतकऱ्याचा ऊस इमानदारीनं कारखान्यात नेला तर त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरच्या 3ऱ्या पिढीला तहसीलदार जन्माला येईल. ही मालकाची ताकद आहे पंढरपुरातल्या. आणि जाणून बुजून ह्या काळ्या मातीशी रक्ताचा घाम करून शेतकरी मातीत टाकतोय. त्याचा ऊस जर रस्त्याने मुद्दाम पाडशील तर तू 1000 पिढ्या ट्रॅक्टरच पुसतील. विठाला विठाला विठाला.